हॅलो एव्हरीवन, दिस इज तांशी नेटके म्हणजे तुमची लाडकी जानू बॅक विथ अ न्यू व्हिडिओ. तर तुम्ही पार्ट 1 हा व्हिडिओ पाहिलाच असाल. तर बेसिकली पार्ट 1 मध्ये असं आहे की आम्ही तिघांनी पण एक चॅलेंज एक्सेप्ट केलं आहे, जे आहे पुणे टू मुंबई प्लस वेडिंग आणि प्लस रिटर्न म्हणजे मुंबई टू पुणे. हे सगळं व्हिडिओमध्ये आपल्याला कळेलच होणार आहे की नाही. तर करंट सिच्युएशन अशी आहे की आता आम्ही लग्नात आहोत आणि लग्नात आम्ही ब्राईडच्या साईडने होतो. लग्न एन्जॉय केलं, रिलेटिव्सला भेटलो, जेवलो, त्यानंतर परत आत्याच्या घरी रिटर्न गेलो, त्यांच्यासोबत अर्धा एक तास टाईम स्पेंड केला. ड्रेस चेंज करून आम्ही चाललो आता दादरला, कारण की आपल्याला दादरवरूनच 4 व्हीलर मिळणार आहे. आपण ट्रेनने नाही चाललो आहे. तर बेसिकली आता आपल्या चॅलेंजमध्ये 3 स्टेप्स आहेत. 3 पैकी 2 कंप्लीट केलेत आपण. पहिलं म्हणजे मुंबईला पोचायचं आणि वेडिंग. आता राहिलं फक्त पुण्याचं. तर बघू होतंय का. तर मी पहिलं दादरला पोचून फूड एक्सप्लोअर केलं. मला काही फूड आयटम्स खायचे होते दादरचेच, म्हणजे भजीपाव झालं, पाणीपुरी. कारण का मी असं ऐकलं होतं की मुंबईचे पाव खूप सॉफ्ट असतात कम्पॅरेटिव्हली पुण्याचे. तर खरं सांगते हे मी गोष्ट ॲक्सेप्ट करते. मुंबईचे पाव खरंच खूप सॉफ्ट असतात, मस्त असं छान लागतात. त्याच्यामुळे मुंबईचा वडापाव एवढा फेमस आहे. खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही आता 4 व्हीलर पकडलेली आहे. आम्ही 4 व्हीलरमध्ये आहोत, पण आमची 4 व्हीलरचा एक टायरच फुटला. त्याच्यामुळे माझा रेशो होता 11 वाजता पोचायचा, पण आम्ही पोचलो 12:30ला. तर आम्ही चॅलेंज जिंकलेलो आहोत. जर तुम्हाला असे चॅलेंज हवे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. बाय.